आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रातील सगळ्यात जास्त नंबर ऑफ हेअर ट्रान्सप्लांट झालेले आहेत. म्हणजे 2000 पेक्षा जास्त आम्ही हेअर ट्रान्सप्लांट केलेले आहेत. हेअर ट्रान्सप्लांट एक कम्प्लिटली सेफ प्रोसिजर आहे, ज्याच्यामध्ये आपण डोक्याच्या पाठीमागचे केस मुळापासून पुढे लावतो आणि आलेला रिझल्ट हा एस्पेशली निर्मितीचा रिझल्ट हा एकदम नॅचरल असतो आणि त्याचा जो काही इफेक्ट आहे तो लॉंग टर्मसाठी टिकून राहतो. हेअर ट्रान्सप्लांट ही प्रोसेसमध्ये आपण लोकल ॲनेस्थेसिया म्हणजे तिथला भाग जो काही करणार असतो तेवढा भाग आपण सून करतो आणि त्या भागामध्ये ती प्रोसेस करतो. ह्या प्रोसेससाठी साधारण 1 दिवस किंवा 2 दिवस पण लागू शकतात, ज्यामध्ये आपण डोक्याच्या पाठीमागचे केस वापरतो आणि काही लोकांचे दाढीचे पण केस वापरू शकतो. या प्रोसेस झाल्यानंतर साधारण 4 दिवसाची विश्रांती घ्यायला सांगतो. विश्रांती घेतल्यानंतर तुम्ही तुमचे जे काही डे टू डे ॲक्टिव्हिटीज असतील त्या सगळ्या तुम्ही करू शकता. जेवणाचं पथ्य काहीही नाही, फक्त टाईट कॅप किंवा हेल्मेट आणि एक्सरसाइज 1 महिन्यासाठी अवॉइड करायला हवं. लावलेले केस हळूहळू वाढायला लागतात. साधारण 50% रिझल्ट यायला तुम्हाला 4 ते 5 महिने लागतात आणि पूर्ण रिझल्ट येण्यासाठी साधारण 1 वर्षाचा अवधी लागतो. हेअर ट्रान्सप्लांट साधारण आम्ही 20 ते 25 वर्षानंतरच्या मुलांमध्ये करतो आणि ते साधारण 60 ते 65 वर्षापर्यंतच्या म्हाताऱ्या माणसांचं पण आम्ही चांगल्या पद्धतीनं केलेलं आहे. इतर काही प्रॉब्लेम्स असतील तर म्हणजे बीपी, हार्ट, शुगर त्यांना काय प्रॉब्लेम? डेफिनेटली आपण हेअर ट्रान्सप्लांट ही एक लोकल ॲनेस्थेसियामधली प्रोसिजर आहे. ज्या वेळेला पेशंटला बीपी असेल किंवा डायबिटीसचा त्रास असेल त्यावेळेला आपण MD मेडिसिनकडून एक फिटनेस लेटर घेतो की त्यांचा जो काही आजार आहे तो कंट्रोलमध्ये आहे. जर आजार कंट्रोलमध्ये असेल तर अशा लोकांमध्ये आपण हेअर ट्रान्सप्लांट एकदम चांगल्या पद्धतीने करू शकतो. कोल्हापूरमध्ये निर्मिती क्लिनिक आहे. नागाळा पार्क खानविलकर पेट्रोल पंपाच्या पलीकडे असलेल्या बिल्डिंगमध्ये, जंक्शन 176 या बिल्डिंगमध्ये. या ठिकाणी मोठी वेटिंग रूम आहे. स्टाफसुद्धा अगदी पोलाईट आहे. मी गेलो आणि सगळी माहिती घेतली. पहिल्यांदा अपॉइंटमेंट घेतली सरांची आणि त्यानंतर थोडीशी त्यांची बुक मी बघत बसलो. त्या ठिकाणी रिझल्ट दिले होते की आधी कशा पद्धतीनं केस गळती होती आणि हेअर ट्रान्सप्लांट केल्यानंतरचा रिझल्ट खूपच भारी होता. मित्रांनो, मी सगळी माहिती घेतली. सगळे सर्टिफिकेट्स वगैरे लावलेले आहेत. सर फुल एज्युकेटेड आहेत. अगदी प्रोफेशनल या ठिकाणी वर्क केलं जातं. त्याचबरोबर आतमध्ये गेल्यानंतर सरांशी बोलल्यावर एकदम कूल वाटलं. सरांनी सगळी माहिती जाणून घेतली. पहिल्यांदा हेल्थ कशी आहे, काय आहे. त्याचबरोबर त्यांनी जे रिझल्ट आले होते ते सुद्धा दाखवले. तुम्ही बघू शकता हे रिझल्ट आहेत. मला खूप शंका होते या हेअर ट्रान्सप्लांटविषयी किंवा केसांच्या समस्येविषयी. मी सगळे प्रश्न सरांना विचारले. सरांनी जे काय बेसिक इन्फॉर्मेशन असते ती दिली. त्याचबरोबर बेसिक जी ट्रीटमेंटची सुरुवात असते ती त्यांनी समजावून सांगितली. बघू शकता हे हेअर लाईन, त्याच पद्धतीनं आतले केसांच्या मुळांची जी अवस्था आहे सध्याची ती समजावून सांगितली. त्याचबरोबर स्कॅल्प कशा पद्धतीनं आहे ते सगळं बघितलं. त्याचबरोबर ट्रीटमेंटसुद्धा सुरुवात केली. दिलेल्या नंबरवर कॉल करून तुम्हीसुद्धा भेट द्या. नक्की माहिती घ्या.